एक मोठी बातमी येते आहे। अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलंय। पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पत्रकारांनी जेव्हा पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवारांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। एकीकडे पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावरती होत असलेले आरोप आणि दुसरीकडे अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावरती उत्तर देणं टाळलेलं ही दृश्य आपण बघतोय। जेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला तिकडची दृश्य, मात्र अजित पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहे। शिल्पा, एकीकडे पार्थ पवार हे सगळ्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि दुसरीकडे अजित पवार यांना जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतायत तेव्हा अजित पवार काही कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत। काय घडलं? शिल्पा, यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर या क्षणाची मोठी अपडेट की अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। कुठलीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती अंबादास दानवे यांच्याकडनं मोठे आरोप करण्यात आले आहेत। पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन ही 300 कोटींना खरेदी केली असा त्यांच्यावरती आरोप आहे।